प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. या बातमीचे प्रायोजक आहेत अजंठा हार्डवेअर. एस्टर व बर्जर या नामांकित कंपनीचे सर्व प्रकारचे कलर पेंट्स योग्य दरात मिळण्याचे शहरातील एकमेव ठिकाण अजंठा हार्डवेअर, जहागीरदार कॉलनी, कोर्ट रोड, येवला. हिंदू धर्मरक्षक सागर बेग व आकाश बेग यांच्या जीविताला गंभीर धोका असून त्यांना तात्काळ पोलीस सुरक्षा मिळावी यासाठी आज येवला शहर पोलिसांना निवेदन देण्यात आले. पुणे येथील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी असलम उर्फ बंटी जहागीरदार हत्या प्रकरणात नाव जोडले गेले असले तरी बंटी जहागीरदार हत्या प्रकरणात कोणताही संबंध नसल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. सागर बेग व आकाश बेग यांना सोशल मीडियावरून सातत्याने जीवे मारण्याची व बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. अज्ञात व्यक्तींनी विना क्रमांकाच्या दुचाकीवर येऊन सागर बेग यांच्या निवासस्थानाची संशयास्पदरित्या रेखी व छायाचित्रण केले. त्यानंतर सोशल मीडियावर आक्षेपार्ह संदेश, व्हिडिओ तसेच बॉम्बस्फोट व जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याचे अर्जात नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर सागर बेग, आकाश बेग व त्यांच्या कुटुंबियांच्या जीविताला गंभीर धोका असल्याने त्यांना तात्काळ पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलीस महासंचालक आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. न्यूज लोकतंत्र 18 ब्युरो, येवला. राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर भैया बेग व आकाशजी बेग हे गेल्या 4-5 वर्षापासून सर्वत्र महाराष्ट्रात लव जिहाद, लँड जिहाद सर्व धर्मरक्षणासाठी कायम प्रवासात असतात. लेकीबाळींच्या जबाब जिथं काही प्रश्न निर्माण होईल, धोक्याचा प्रश्न निर्माण होईल, हिंदू धर्मरक्षणासाठी कायम ते उपस्थित असतात. पण असे जे कार्य त्यांचं चालू, सामाजिक कार्य चालू असताना काही अतिरेकी विचारांचे, काही आतंकवादी विचारांचे लोक त्यांना वारंवार धमकी द्यायचा प्रयत्न करतात, हल्ला करण्याचा प्रयत्न. पाकिस्तानमधूनही त्यांना धमकीचा पण फोन आलेला आहे व व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. ही सगळी घटना आपण बघत असताना तर इथं आम्ही पोलिसांना त्यांच्या सुरक्षतेसाठी इथं निवेदन देण्यात आलो आहे. तर त्यांना पोलीस सशस्त्र त्यांना संरक्षण देण्यात यावं अशी आम्ही मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना आम्ही याकरिता सकल हिंदू समाजामार्फत देण्यात आलेले आहे.